संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आलाय। सर्व आरोपी एका सीसीटीव्हीत चित्रित झालेत। देशमुख हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही आता झी 24 तासच्या हाती आलाय। बीड खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींचा हा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। विष्णू चाटेच्या कार्यालयातल्या 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। सीसीटीव्ही मध्ये विष्णू चाटे, बाल्मी कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सगळेच आरोपी एकत्र दिसतात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा एक नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय। यामध्ये सर्व आरोपी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। देशमुख हत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही आता झी 24 तासच्या हाती आलाय। बीड खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींचा हा नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय। बाल्मी कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे सोबतच कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सगळेच आरोपी यावेळी एकत्रित पाहायला मिळतात। विष्णू चाटे याच्या कार्यालयाबाहेरचा हा सीसीटीव्ही आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट इथेच शिजला का असा आता नवा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे आता तपास नेमका कशा पद्धतीने केला जाईल हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। महत्वाची बातमी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला। सर्व आरोपी यामध्ये एकाच सीसीटीव्हीत चित्रित झालेत। देशमुख हत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही आहे। बीड खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींचा नवा सीसीटीव्ही समोर आला। यामध्ये विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या बाहेरचा हा 29 नोव्हेंबरचा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। या सीसीटीव्ही मध्ये विष्णू चाटे, बाल्मी कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सगळेच आरोपी पाहायला मिळतात। यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी पाटील सुद्धा सीसीटीव्हीत पाहायला मिळतो। त्यामुळे या सगळ्या बैठकीसाठी पोलीस सुद्धा उपस्थित होते का हा नवा प्रश्न आता उपस्थित होतोय। या पोलीस अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई केली जाईल हे पाहावं लागेल। निलंबित असलेला पोलीस अधिकारी पाटील या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा नवा सीसीटीव्ही आता सीआयडीच्या हाती लागला। त्यामुळे तपासाला एक प्रकारे वेग आल्याचं